उपवास म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर साबुदाणा खिचडी, वडा किंवा थालीपीठ येतं. पण आज मी तुम्हाला थोडी वेगळी रेसिपी दाखवणार आहे. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असे उपवासाचे मेदूवडे. एकदा करून बघितले की पुन्हा पुन्हा करावेसे वाटेल. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती. जर तुम्ही आपल्या मनयोग परिवारात नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि हो, बेल आयकॉनवरही नक्की क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेला एकही नवीन व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार, मनीयोगच्या आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत वरई आणि साबुदाण्यापासून अगदी मस्त उपवासाचे मेदूवडे. चला सगळ्यात आधी साहित्य बघूया. यासाठी लागेल 1 वाटी वरई, 1 वाटी साबुदाणा, 2 चमचे शेंगदाण्याचं कूट, 1 उकडलेला बटाटा मी आधी स्मॅश करून घेतलेला आहे, मिरची जिऱ्याची बारीक पेस्ट. तुम्हाला आवडत असेल तर याऐवजी लाल तिखट पावडरही वापरू शकता आणि थोडंसं दही. चला आता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी वरई आणि साबुदाणा एकत्र मिक्सर मध्ये बारीक पीठ करून घ्यायचे. पीठ जितकं बारीक होईल तितके मेदूवडे मऊ आणि छान होतात. बघा, आपलं पीठ अगदी बारीक पावडर सारखं तयार झालं आहे. आता याची उकड काढून घेऊया. एका कढईमध्ये पाणी गरम करून त्यामध्ये मीठ घाला. आता इथे 3 वाट्या पाणी घेतलेलं आहे. म्हणजे जर 1 वाटी वरई आणि 1 वाटी साबुदाण्याचं पीठ असेल तर 3 वाट्या पाणी. पाणी उकळायला लागलं की त्यात हे वाटलेलं पीठ घाला. आता चमच्याने सतत हलवत राहायचं बरं का, नाहीतर पिठाच्या गुठळ्या होऊ शकतात. उकड तयार झाली की ती एका ताटात काढा. चमच्याच्या साहाय्याने थोडी मोकळी करून घ्या आणि पूर्ण थंड होऊ द्या. घाई करू नका. उकड व्यवस्थित थंड झाली की गोळा मळायलाही खूप सोपा जातो. चला आता आपली उकड छान थंड झाली आहे. आता त्यामध्ये उकडलेला बटाटा घालूया, मग शेंगदाण्याचं कूट, मिरची जिऱ्याची पेस्ट आणि थोडंसं दही. यामध्ये आता पुन्हा मीठ घालत नाहीये, कारण उकड करतानाच मीठ घातलेलं आहे. आता हे सगळं छान मळून घ्या. गोळा अगदी मऊसर झाला पाहिजे, जास्त कडकही नको आणि जास्त सैलही नको. बघा, गोळा छान तयार झाला आहे. आता हा गोळा 10-15 मिनिट झाकून ठेवूया, म्हणजे सगळं छान मुरतं आणि वडे करताना आकार द्यायलाही खूप सोपं जातं. तोपर्यंत झटपट नारळाची चटणी करून घेऊया. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे भाजलेले शेंगदाणे, खोबऱ्याचा कीस, 1 हिरवी मिरची, जिरे, थोडी साखर, मीठ आणि थोडंसं दही. आता यामध्ये मी पाणी अजिबात घालणार नाही आहे. त्याऐवजी 2 बर्फाचे तुकडे घालत आहे, कारण वापरलेले दही मलईचे होते. आता हे सगळं एकत्र वाटून घ्या. बघा, चटणी ही तयार झाली आहे. आता परत मेदूवड्याकडे वळूया. हाताला थोडंसं तेल लावा. गोळ्याचा एक छोटासा भाग घ्या. हलकेच गोल करून मेदूवड्याचा आकार द्या. असे सगळे वडे तयार करून घ्या. बघा, किती छान मेदूवडे तयार झाले आहेत. चला आता हे छान कुरकुरीत तळून घेऊया. तेल मध्यम आचेवर गरम झालं की एक छोटासा गोळ्याचा तुकडा तेलात टाका. तो लगेच वर आला तर समजा तेल योग्य तापलं आहे. आता एक एक करून वडे सोडा.
तेल खूप गरम नसावं, नाहीतर बाहेरून पटकन रंग येईल आणि आतून वडा कच्चाच राहील. मध्यम आचेवर दोन्ही बाजूनी छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. सारखे उलटपलट करू नका. एका बाजूने छान तळू द्या, मग दुसरी बाजू पलटा. म्हणजे वडे बाहेरून छान कुरकुरीत होतात. वा, बघा किती सुंदर सोनेरी रंग आला आहे. चला आता सर्व करूया. एका प्लेटमध्ये गरमागरम मेदूवडे वाढा. सोबत ही पोतदार नारळाची चटणी ठेवा. आवडत असेल तर थोडंसं दही वाढा आणि वरून थोडी भाजलेल्या जिऱ्याची पूड भुरभुरा. उपवासात काहींना ॲसिडिटीचा त्रास होतो. अशा वेळी जिऱ्याची पूड चवीसोबतच उपयोगीही पडते. अशी साधी पण खूपच चविष्ट उपवासाची डिश तयार आहे. चला आता एक वडा तोडून बघूया. बघा, बाहेरून किती छान कुरकुरीत झाले आहेत आणि आतून अगदी मऊ. वरईची चव, शेंगदाण्याचा स्वाद आणि साबुदाण्यामुळे आलेला छान पोत. नारळाच्या चटणीसोबत तर एकदम अप्रतिम लागतात. खरंच उपवासाचा मेदूवडा आहे असं कोणी सांगितलं नाही तर ओळखणारही नाही. माझ्या घरच्या काही टिप्स तुम्ही पाहिलं असेल. मी या मेदूवड्याच्या मिश्रणात आणि चटणीत कोथिंबीर वापरलेली नाही, कारण आमच्या घरी उपवासाच्या पदार्थांमध्ये कोथिंबीर घालण्याची पद्धत नाही. तुमच्या घरी उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर नक्की घाला, त्यामुळे चव अजून छान लागते. आणखी एक म्हणजे मी साधंच मीठ वापरते. आमच्या घरी उपवासाला सेंधव मीठ वापरण्याची पद्धत नाही. तुमच्या घरच्या पद्धतीनुसार साधं किंवा सेंधव मीठ वापरू शकता. ही रेसिपी तुम्ही एकादशी, गणेश चतुर्थी आणि श्रावणातल्या कोणत्याही उपवासासाठी अगदी सहज करू शकता. तुम्हीही ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि हो, याआधी मी वरईचा शिराही बनवला आहे. तोही उपवासासाठी खूप छान पदार्थ आहे. अजून तो व्हिडिओ पाहिला नसेल तर चॅनलवर नक्की जाऊन बघा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि घरातल्या उपवास करणाऱ्यांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशाच घरगुती, सोप्या आणि चविष्ट रेसिपींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉनवरही नक्की क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेला एकही नवीन व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.